धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। एकीकडे पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय, तर दुसरीकडे प्रकल्पातील पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी 60 प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले आहेत। प्रकल्पात पाणी वाढू लागल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचं संकट टळलंय। सोलापूर जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पिकात पाणीच पाणी झालंय। खरीपाची पिकं अतिरिक्त पावसामुळे कुजून जाण्याची भीती या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सिडको महामंडळानं या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरामध्ये कपात करण्यात आली आहे। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय हाती घेतलाय। मुंबईकरांना लोकल आणि मेट्रोचा प्रवास हा नित्याचा झालाय। मेट्रो तिकीट महाग असल्यामुळे अनेकदा प्रवासी हे मेट्रोपेक्षा लोकलला जास्त प्राधान्य देतात, तर दुसरीकडे आता मेट्रोमध्ये सुद्धा प्रवाशांची गर्दी ही वाढत चाललेली पाहायला मिळते। मेट्रो प्रवास हा लाखो मुंबईकरांची आता गरज बनलाय। यातच आता सिडकोनं नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय हा हाती घेण्यात आलाय। इतर काही बातमी आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।